महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज 20 नोव्हेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता। राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती। खरं तर आजच्याच दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा मतदान होत होतं आणि 5 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या टक्केवारीमध्ये झारखंडने महाराष्ट्राला मागे सोडलेले आहे। झारखंडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67% अधिक मतदान झालं होतं आणि हाच आकडा खरं तर महाराष्ट्राच्या बाबत खूप कमी आहे। म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 58.22% मतदान हे महाराष्ट्रामध्ये झाल्याचं लक्षात येतंय। पण खरं तर 5 वाजल्यानंतर म्हणजे शेवटचा 1 तास शिल्लक असताना राज्यातील विविध मतदान केंद्रावरती तुफान गर्दी झाली होती। याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले होते आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी महाडीजीआयपीआर वरती ट्विट करून या संदर्भात जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांनीही असं म्हटलं होतं की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदार रांगेमध्ये उभे असतील त्या सगळ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। त्यामुळे ही आकडेवारी कदाचित काही प्रमाणामध्ये वाढलेली काही काळामध्ये दिसून येऊ शकते। हे अपडेटेड आकडे सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत निश्चितच आणू, पण तत्पूर्वी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यामध्ये किती मतदान झालंय हे आता आपण जाणून घेणार आहोत। प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदान हे नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीमधील मतदानाचा टक्का हा 69% सुद्धा अधिक आहे। तर सगळ्यात कमी मतदान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात झाल्याचं लक्षात येतंय। महाराष्ट्रामध्ये मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झालं आणि यामध्ये सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्ये आणि सर्वात कमी मतदान हे ठाणे जिल्ह्यामध्ये झाल्याचं लक्षात येतंय। मतदानाच्या टक्केवारीमधील टॉप 5 आता आपण आकडेवारीनुसार पाहूयात। सगळ्यात जास्त मतदान आहे गडचिरोली जिल्ह्यात, ज्याची टक्केवारी आहे 69.63%। त्यापाठोपाठ भंडारा जिल्ह्याचा नंबर लागतोय। भंडारा जिल्ह्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.88% मतदान झालं होतं। तिसऱ्या क्रमांकावर गोंदिया जिल्हा आहे, ज्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 65.9% मतदान झाल्याची माहिती कळतेय। तर आतापर्यंत सर्वाधिक कमी मतदानाचा जर आपण विचार केला तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे। याची टक्केवारी ही 49.76% इतकी आहे। आता आपण पाहूया राज्यातील 288 मतदारसंघ जे विविध जिल्ह्यांमध्ये विभागले गेलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय किती मतदान झालंय याचा एक साधारण अंदाज आता आपण पाहूयात। अहमदनगर 61.95%, अकोला 56.16%, अमरावतीमध्ये 58.48%, औरंगाबादला 60.83%, बीड जिल्ह्यामध्ये 60.62% मतदान झालंय। तर भंडाऱ्यामध्ये 65.88% मतदानाची नोंद झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 62.84%, चंद्रपूर जिल्ह्यात 84.48%, धुळे जिल्ह्यामध्ये 59.75% मतदान झाल्याचं कळतंय। तर मगाशी नमूद केल्याप्रमाणे गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झालंय आणि ही टक्केवारी 69.63% इतकी आहे। गोंदिया जिल्ह्याचा याच्या पाठोपाठच नंबर लागतो, त्याच्यामध्ये 65.9% मतदान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 61.18%, जळगावमध्ये 54.69%, जालन्यामध्ये 64.17%, तर कोल्हापूरमध्ये 67.97% मतदान झाल्याची माहिती कळतेय। लातूर जिल्ह्यामध्ये 61.43%, तर मुंबई शहरामध्ये 49.7% आणि मुंबई उपनगरांमध्ये 51.76% मतदान झाल्याची माहिती कळतेय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये 56.6% मतदान झालंय। तर नांदेडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.88% मतदानाची नोंद झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 63.72%, नाशिकमध्ये 59.85%, उस्मानाबादमध्ये 58.59%, पालघरमध्ये 59.31%, परभणीमध्ये 62.73% मतदान झालेलं आहे। तर पुणे जिल्ह्यात 54.9% मतदानाची नोंद झालेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 61.1%, रत्नागिरीत 60.35%, सांगलीमध्ये 63.28%, साताऱ्यात 64.16%, सिंधुदुर्गमध्ये 62.6%,
सोलापूरमध्ये 57.9% मतदान झालंय, तर मगाशी नमूद केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी म्हणजेच 49.76% मतदानाची नोंद झालेली आहे। याशिवाय वर्धा जिल्ह्यामध्ये 63.5%, वाशिम येथे 57.42%, तर यवतमाळ येथे 61.22% मतदानाची नोंद झालेली आहे। ही झाली राज्यातील जिल्हानिहाय मतदानाच्या टक्केवारीची यादी। आता आपण आपल्या सगळ्यांचाच कुतूहलाचा विषय ज्याला म्हणता येईल त्या मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये किती टक्के मतदान झालंय याचा सुद्धा अंदाज घेऊयात। मुंबईतील धारावी भागामध्ये सुमारे 5 वाजेपर्यंत 46.15% मतदान झालंय। सायन कोळीवाडा भागामध्ये 50.54% मतदान झालंय। वडाळा येथे 52.62%, तर माहीम जिथे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर अशी लढत पाहायला मिळणार आहे, त्या माहीम मधून 55.23% मतदानाची नोंद झालेली आहे। दुसरा एक सगळ्यात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे वरळी मतदारसंघ, जिथे स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांच्या विरुद्ध विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेत। तिथे 47.50% मतदान झालंय। हा आकडा सुद्धा बराच कमी असल्याचं लक्षात येतंय। शिवडी येथे 51.70% मतदान झालंय, तर भायखळ्यामधून 50% लोकांनी मतदान केलंय। मुंबईतील उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिल भागामध्ये 50.8% मतदान झालेलं आहे, तर मुंबादेवी येथे 46.10% मतदान झालंय। याशिवाय मुंबईतील आणखीन एक उच्चभ्रू भाग म्हणून ज्याची ओळख आहे अशा कुलाबा मतदारसंघामध्ये 41.64% मतदान झाल्याची नोंद आहे। मगाशीच नमूद केल्याप्रमाणे हे सगळे आकडे हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचे आहेत। निवडणूक आयोगातर्फे संध्याकाळी 5 नंतरचे म्हणजे उर्वरित एका तासातील आकड्यांचे अपडेट्स हे येत्या काहीच तासांमध्ये समोर येतील आणि त्यानंतरची अपडेटेड आकडेवारी आम्ही सुद्धा आपल्यासाठी लवकरच समोर घेऊन येऊ। आता सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते 23 तारखेकडे, म्हणजेच 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्या समोर येणार आहे आणि तत्पूर्वी आज मतदान पूर्ण झाल्यावरती विविध एक्झिट पोल्सचे आकडे सुद्धा समोर येतात। एक्झिट पोल विषयीचं सविस्तर विश्लेषण सुद्धा आम्ही आपल्या समोर लवकरच घेऊन येणार आहोत आणि या तज्ञांचं मत जाणून घेण्यासाठी, एक्झिट पोलची आकडेवारी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारी विषयीची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका। पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।